नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण बघणार आहोत प्राकृतिक रचना व जलप्रणाली. या अगोदर आपण दोन व्हिडिओमध्ये पहिल्या याच्यामध्ये आपण भारताची प्राकृतिक रचना बघितली, त्यानंतर दुसऱ्यामध्ये आपण ब्राझील या देशाची प्राकृतिक रचना बघितली. आज आपण या दोनही देशांमधल्या जलप्रणालीचा विचार करणार आहोत. त्या अगोदर आपण मागच्या झालेल्या भागाची थोडीशी उजळणी प्रश्नोत्तराच्या साहाय्याने जे आपल्याला पान नंबर 19 वरती द्वैताचे रंग या भागामध्ये दिलेले आहे, ते प्रश्न भारत आणि ब्राझील या दोनही देशांच्या प्राकृतिक रचनेवरती आहेत. त्यामुळे आपण ते एकदा प्रश्न बघून घेऊ, म्हणजे आपले मागील घटकांची उजळणी सुद्धा होईल. आकृती 3.1 व आकृती 3.2 मध्ये दिलेल्या नकाशांमध्ये, म्हणजे आकृती 3.1 मध्ये तुम्हाला दिलेला होता भारताचा नकाशा आणि आकृती 3.2 मध्ये दिलेला जो ब्राझीलचा नकाशा होता, या दोनही देशातील प्राकृतिक रचना आपण अभ्यासलेली आहे. या दोनही देशांचं जे प्राकृतिक रचनेचं 5 गटांमध्ये होणारं जे विभाजन आहे त्याचा आपण विचार केलेला आहे. त्यामध्ये आपण भारताचे जे प्राकृतिक रचनेचे भाग आहे त्यामध्ये हिमालय, उत्तर भारतीय मैदान, द्वीपकल्प, किनारपट्टीचा प्रदेश, द्वीपसमूह या घटकांचा विचार केला तर ब्राझीलमध्ये उच्चभूमी, अजस्र कडा, किनारी प्रदेश, मैदानी प्रदेश व द्वीपसमूह या घटकाचा आपण विचार केलेला आहे. आता या दोनही नकाशांच्या आधारे आपण पान नंबर 19 वरती जे द्वैताचे रंग या घटकामध्ये आपल्याला जे प्रश्न दिलेत त्याची आपण एकदा थोडक्यात चर्चा करून घेऊ. सर्वोच्च उंची असलेले प्रदेश त्या त्या देशांमध्ये कोणत्या भागात आहेत? यामध्ये जर तुम्ही दोनही देशांमध्ये तुम्हाला उंचीच्या प्रमाणांची सूची दिलेली आहे, किंवा या अगोदरच आपण भारताच्या उत्तर भागामध्ये असणाऱ्या भारताच्या उत्तर भागामध्ये असणाऱ्या जे पर्वतीय भाग आहेत, हिमालय पर्वताचा जो भाग आहे त्याचाही आपण अभ्यास केलेला आहे. मग या प्रश्नाचं उत्तर आपल्याला असं देता येईल की सर्वोच्च उंची असलेले प्रदेश त्या त्या देशात कोणत्या भागात आहे? तर भारतामध्ये हे प्रदेश आपल्याला उत्तर दिशेला दिसतात, तर ब्राझीलमध्ये हे प्रदेश आपल्याला इकडे आग्नेय भागामध्ये दिसतात. दोनही देशातील कोणत्या देशात उंचीची कक्षा जास्त आहे? आपण या देशांमध्ये ज्या उंचीच्या कक्षेचा विचार केला तर आपल्याला भारत या देशामध्ये उंचीची कक्षा जी आहे ती जास्त दिसेल. मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या दोनही देशांमधले जे काही प्राकृतिक भूरूप होते यांचं तुलनात्मक स्वरूप सुद्धा स्पष्ट केलेलं होतं. दोन्ही देशातील उंचीच्या सर्वोच्च गटांची तुलना करा आणि तुम्हाला त्यामध्ये काय फरक दिसतो. तर भारतामध्ये ही उंची बघितली तर ती आपल्याला 6 ते 8,000 मीटरपर्यंत दिसते आणि ब्राझीलमध्ये हीच उंची आपल्याला 1 ते 2,000 मीटरपर्यंत दिसते. ब्राझीलमध्ये ॲमेझॉन नदी खोऱ्यातील जमिनीचा उतार सर्वसाधारणपणे कोणत्या दिशेस आहे? ब्राझीलमध्ये ॲमेझॉन नदी खोऱ्यातील जमिनीचा उतार जो आहे तो साधारणपणे इकडे उत्तर दिशेस आहे. भारतातील दख्खन पठाराचा उतार सर्वसाधारण भूउतार कोणत्या दिशेस आहे? हे जे दख्खनचं पठार आहे याचा सर्वसाधारण भूउतार आपल्याला पश्चिमेस दिसतो. दोनही देशातील पर्जन्य छायेचे प्रदेश कोठे आहेत ते सांगा. इकडे ब्राझीलचा जर विचार केला तर अजस्र कड्याचा ईशान्य भाग आणि भारतामध्ये जर बघितलं तर इकडे पश्चिम घाटाचा पूर्वेकडील भाग, अरवली आणि दिल्ली डोंगर रांगांच्या पश्चिमेकडील भागामध्ये पर्जन्य छायेचे प्रदेश आपल्याला दिसतात. आता यानंतर वळूया आपण नदी प्रणालीकडे. त्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा विचार करणार आहोत ब्राझीलमधल्या ज्या नद्या आहेत त्यांचा. त्याच्यात ब्राझीलमधल्या जलप्रणालीचा जर विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल का या देशामध्ये प्रमुख 3 नद्यांची जी खोरी आहेत ती आपल्याला दिसतात. त्याच्यामध्ये ॲमेझॉन नदीचं खोरं या भागामध्ये जे आहे हे ॲमेझॉन नदी खोरं, इकडे नैऋत्येकडे असणारं पॅराग्वे आणि पॅराना जलप्रणाली आणि उच्चभूमीच्या पूर्वेकडील हे जे साओ फ्रान्सिस्को व किनारपट्टीवरील ज्या नद्या आहेत त्या नद्या, अशा 3 घटकांमध्ये आपण
ही विभागणी करू शकतो. त्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा वळणार आहोत ॲमेझॉन नदी खोऱ्याकडे किंवा ॲमेझॉन जलप्रणालीकडे. ॲमेझॉन नदीचा उगम जो आहे, हे बघा, ही नकाशामध्ये जी ॲमेझॉन नदी दिसते, या ॲमेझॉन नदीचा उगम आपल्याला, ही ॲमेझॉन नदी दिसते, या ॲमेझॉन नदीचा उगम पेरू देशातील अँडीज पर्वतरांगांच्या पूर्व उतारावरती होतो आणि ॲमेझॉनमधील पाण्याच्या विसर्गाचे प्रमाण प्रचंड आहे. ते हे सुमारे 2 लाख घनमीटर प्रति सेकंद एवढे आहे. त्यामुळे नदीच्या उगमापासून नदीच्या पात्रामध्ये जमा झालेला जो गाळ आहे तो वेगाने वाहून नेला जातो. या भागामध्ये पाण्याचा वेग अधिक असल्यामुळे त्या ठिकाणी गाळ जो आहे तो न साचता वेगाने वाहून जातो. त्यामुळे या नदीच्या मुखाकडे सुद्धा आपल्याला गाळाचं संचयन होताना दिसत नाही. साधारणतः नद्यांच्या मुखाशी आपल्याला अनेक वितरिका आढळतात, परंतु अशा प्रकारच्या वितरिका ज्या आहेत त्या आपल्याला ॲमेझॉनच्या मुखाशी आपल्याला आढळत नाहीत. त्याऐवजी ॲमेझॉनच्या मुखाजवळील अटलांटिक महासागरामध्ये किनाऱ्याच्या जवळची अनेक बेटे तयार झालेली आढळतात. ॲमेझॉन नदी पात्राच्या मुखाजवळील जी रुंदी आहे ती साधारणपणे 150 किलोमीटर आहे. म्हणजे तुम्ही आपल्या गावापासून जर एखाद्या 150 किलोमीटरपर्यंतच्या दुसऱ्या एखाद्या गावाचा विचार केला तर एवढं ॲमेझॉन नदी पात्राची मुखाजवळील रुंदी आपल्याला दिसेल. ॲमेझॉन जी नदी आहे, या ॲमेझॉन नदीचं जे पात्र आहे ते जलवाहतुकीसाठी योग्य आपल्याला दिसतं. मग ब्राझीलमधली ही ॲमेझॉन सगळ्यात मोठी नदी. तिच्या वैशिष्ट्यांमध्ये आपण हे सांगू शकतो की तिचा उगम जो आहे तो उगम पेरू देशामध्ये, मी ज्यावेळेस तुम्हाला स्थान विस्तार शिकवलं होतं त्यावेळी ब्राझील जवळ असणारा हा जो पेरू देश होता हा पण मी तुम्हाला नकाशामध्ये दाखवलेला होता. आणि त्यानंतर ब्राझील ही जी नदी आहे हिला येऊन मिळणाऱ्या ज्या उपनद्या आहेत त्यासुद्धा संख्येने अधिक आहेत. तुम्हाला नकाशामध्ये या सर्व नदी प्रणाली दिसत आहेत. त्यानंतर आपण वळणार आहोत दुसरी नदी प्रणाली, ती म्हणजे पॅराग्वे पॅराना जलप्रणाली. या दोनही नद्या आहेत इकडे आपल्याला ब्राझीलच्या नैऋत्य भागामध्ये आढळतात. या दोनही नद्या ब्राझीलच्या दक्षिणेकडे असणारा जो अर्जेंटिना देश आहे, या नद्या ज्या आहेत ह्या इकडे दक्षिणेकडे असणारा जो अर्जेंटिना देश आहे या देशातील प्लाटा नदीला मिळतात. आणि ह्या दोन्ही नद्या दक्षिण टोकाला असणारी जी उरुग्वे नदी, ही बघा नकाशामध्ये या ठिकाणी तुम्हाला ही उरुग्वे नदी दिसते. या असलेली उरुग्वे नदी यांना ब्राझील उच्चभूमीच्या दक्षिण उतारावरनं पाण्याचा पुरवठा होतो. ही झाली ब्राझीलमधली दुसरी नदी प्रणाली. या अगोदर आपण बघितली ॲमेझॉन नदी प्रणाली, त्यानंतर आपण ही बघितली पॅराग्वे पॅराना नदी प्रणाली. आणि आता आपण तिसरी जी नदी प्रणाली आहे किंवा ब्राझीलमधलं जे तिसरी नदी आहे ही ब्राझीलमधली 3ऱ्या क्रमांकाची महत्त्वाची नदी आहे. या नदीचं जे पाणलोट क्षेत्र आहे हे पाणलोट क्षेत्र संपूर्णपणे ब्राझीलच्या हद्दीमध्येच येतं. ब्राझील उच्चभूमीच्या पूर्व भागामध्ये हे पाणलोट क्षेत्र आपल्याला दिसतं. हे बघा, या पूर्व भागामध्येच आपल्याला या नदीचं पूर्ण पाणलोट क्षेत्र दिसतं. या भागामध्ये सुमारे 1000 किलोमीटरपर्यंत ही अंतरापर्यंत ही नदी उत्तरेकडे वाहत जाते आणि त्यानंतर ती पूर्वेकडे वळून इकडे अटलांटिक महासागराला मिळते. साओ फ्रान्सिस्को नदीमुखाजवळील सुमारे 250 किलोमीटर लांबीचा भाग हा जलवाहतुकीसाठी उपयुक्त आहे. मग आपण ब्राझील मधल्या ज्या नद्या आहेत त्याच्यामध्ये आपण ॲमेझॉन नदी बघितली, त्यानंतर पॅराग्वे जलप्रणाली जी ब्राझीलच्या नैऋत्येकडे आहे आणि त्यानंतर इकडे ब्राझीलमधली जी तिसरी महत्त्वाची नदी बघितली ती म्हणजे साओ फ्रान्सिस्को नदी. आता आपण वळूया ब्राझीलमधल्या ज्या किनारी प्रदेशातील नद्या आहे. ब्राझीलच्या किनारी भागामध्ये आपल्याला कमी लांबीच्या अनेक नद्या आढळतात. किनाऱ्यावरील ह्या दाट लोकवस्ती असल्यामुळे या नद्यांनाही विशिष्ट असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. त्यापैकी
परानिबा ही बघा ह्या ठिकाणी दिसणारी ही परानिबा नदी असेल. त्यानंतर इटापेकुरू नदी असेल. ह्या ज्या नद्या आहे इटापेकुरू आणि परानिबा ह्या नद्या ज्या आहेत या नद्या आपल्याला उत्तरेकडे वाहताना दिसतात व उत्तर अटलांटिक महासागराला त्या मिळतात. इकडे आपण दक्षिण अटलांटिक, तुम्हाला मी या अगोदर ज्यावेळी ब्राझीलची प्राकृतिक रचना सांगितली होती त्यावेळी उत्तर अटलांटिक आणि दक्षिण अटलांटिक या घटकांविषयी माहिती दिलेली होती. इकडे आपण जर इकडचा जो भाग आहे दक्षिण अटलांटिक महासागराला मिळणाऱ्या नद्यांचा पाण्याचा जो पुरवठा आहे तो इकडे ब्राझीलची जी उच्चभूमी आहे या उच्चभूमीतून होते. त्यामध्ये प्रामुख्याने पुरागुआकू नदी आहे आणि ही पुरागुआकू नदी जी आहे ही नदी साल्वाडोर जवळ अटलांटिक महासागराला मिळते. हे बघा या ठिकाणी आपल्याला ते स्थान दिसतं. आता आपण वळूया भारतातील जलप्रणालीकडे किंवा भारतामध्ये वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत त्यांच्याकडे. आता भारतामधल्या ज्या नद्या आहेत उगम क्षेत्रानुसार भारतातील ज्या नद्या आहेत त्या नद्यांचं आपण 2 गटामध्ये वर्गीकरण करतो. त्याच्यामध्ये ह्या इकडे हिमालयातील नद्या म्हणजे ज्या नद्या हिमालयामध्ये उगम पावतात अशा नद्यांचा समावेश त्याच्यामध्ये होतो. आणि त्यानंतर दुसरा जो आहे इकडे तुम्हाला द्वीपकल्पाचा भाग माहिती आहे. या द्वीपकल्पावरील नद्या, कारण हिमालय आणि द्वीपकल्प हे दोनही भाग मी प्राकृतिक रचनेमध्ये शिकलेले आहात. आता आपण सर्वप्रथम बघणार आहोत हिमालयातील नद्या. हिमालयातल्या बहुतेक प्रमुख नद्या ज्या आहेत ह्या विविध हिमनद्यांमधून उगम पावतात. त्यामुळे उन्हाळ्यातही त्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग होत असतो. आता हिमालयामधल्या ज्या नद्या आहेत या बहुतांश नद्या या आपल्याला हिमनद्यांमधून उगम पावताना दिसतात. उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये ह्या नद्यांना ह्या हिमनद्यांचं बर्फ वितळून त्याच्यातून मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा विसर्ग होतो. तर पावसाळ्यामध्ये या नद्यांना पूर येतात. त्यामुळे ह्या ज्या नद्या आहेत हिमालयातल्या नद्या ह्या किंवा हिमालयामध्ये उगम पावणाऱ्या ज्या नद्या आहेत या नद्यांना 12ही महिने पाणी असतं, म्हणून यांना आपण 12ही महिने वाहणाऱ्या नद्या असं म्हणतो. मग या हिमालयातल्या ज्या नद्या आहेत या गटामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा वर्गीकरण करणार आहोत ही इकडे तुम्हाला उत्तरेला दिसणारी सिंधू नदी आणि या सिंधू नदीखेरीज तिच्या ज्या उपनद्या आहेत. आणि त्यानंतर दुसरी जी आपण बघणार आहोत ती म्हणजे गंगा नदी. ही बघा ह्या इथे तुम्हाला हिमालयाच्या भागामध्ये गंगोत्री या ठिकाणी उगम पावणारी ही जी गंगा नदी दिसते ही गंगा नदी आणि तिच्या उपनद्या अशा 2 समूहांचा समावेश याच्यामध्ये केला जातो. आपण सगळ्यात पहिल्यांदा वळूया सिंधू नदी. आता सिंधू नदीची एक प्रमुख उपनदी जी सतलज आहे. ही बघा या ठिकाणी इथे तुम्हाला ही सतलज नदी दिसते आणि ह्या सतलज नदीचा उगम जो आहे तो मानसरोवराजवळ ही नदी उगम पावते. नकाशामध्ये पण इथे तुम्हाला दिसतंय मानसरोवराजवळ उगम पावणारी ही जी सतलज नदी आहे. ही नंतर इकडे पश्चिम दिशेला वाहत जाते सतलज आणि तिच्या ज्या इतर उपनद्या आहेत या नद्यांनी जो गाळ वाहून आणलेला आहे त्या गाळाचे संचयन होऊन भारतातील या भागामध्ये हे जे पंजाबचे मैदान आहे हे पंजाबचं मैदान त्याच्यापासून तयार झालेलं आपल्याला दिसतं. ज्यावेळी मी तुम्हाला भारताची प्राकृतिक रचना स्पष्ट केली होती या प्राकृतिक रचना स्पष्ट करताना उत्तर भारतीय मैदानं सांगितले होते. या उत्तर भारतीय मैदानांमध्ये आपण इकडे पश्चिम भागामध्ये असणारं त्याला पश्चिमेकडील मैदान किंवा पंजाबचं जे मैदान म्हटलं जातं त्याचा तो जो भाग आहे हा या सतलज नदीने वाहून आणलेला जो गाळ आहे त्याच्यापासून ते तयार झालं आहे. त्यानंतर ही जी सिंधू नदी आहे ही सिंधू नदी ही बघा ही जी सिंधू नदी आहे ही सिंधू नदी पुढे पाकिस्तानमध्ये वाहत जाते आणि त्यानंतर ती इकडे अरबी समुद्रास मिळते. त्यानंतर आता आपण दुसरी जी नदी प्रणाली बघणार आहोत गंगा नदी. गंगा नदी जी आहे तिचा उगम ह्या इथे हिमालयामध्ये जे गंगोत्री हे ठिकाण आहे या गंगोत्री हिमनदीमधून तिचा उगम होतो. हिमालय ओलांडून ती मैदानी प्रदेशामध्ये आल्यानंतर हे बघा या ठिकाणी इथे तिचा उगम होतो. इकडे हिमालय प्रदेश आणि इथं तिचा उगम झाल्यानंतर थोड्या अंतरावरती तिला अलकनंदा नावाची एक जी उपनदी आहे ती पण तिला येऊन मिळते.
आणि ही नदी हिमालय पर्वत ओलांडून इकडे मैदानी प्रदेशामध्ये आल्यानंतर ही नदी पुढे गेल्यानंतर इकडे आपल्याला पूर्ववाहिनी झालेली दिसते. हिमालयामध्ये उगम पावणाऱ्या गंगेच्या अनेक उपनद्या देखील याच मार्गाने वाहतात. यमुनेत्री येथे उगम पावणारी यमुना ही गंगेची एक प्रमुख उपनदी आहे. हे बघा इथे तुम्हाला दिसते यमुनोत्री. यमुनोत्री या ठिकाणी या यमुना नदीचा उगम झाल्यानंतर पुढे ती वाहत येते आणि ती गंगा नदीस मिळते आणि ती गंगा नदीची एक प्रमुख उपनदी आहे. गंगेची एक मोठी उपनदी बृहद हिमालयाच्या उत्तर भागातून वाहते आणि ती हिमालय ओलांडून भारताच्या हद्दीमध्ये प्रवेश करते. इकडे बघा, इकडे आपल्याला हा बृहद हिमालयाचा भाग दिसतो आणि या भागामधनं ही नदी जी आहे बृहद हिमालयाच्या उत्तर भागामधनं ती वाहते. हिमालय ओलांडून ती भारतीय हद्दीमध्ये प्रवेश करते. हिमालयातून वाहते त्यावेळी ती सांगपो या नावाने ओळखले जाते. हे बघा येथे ती हिमालयातून वाहते, या ठिकाणी ती सांगपो नावाने ओळखले जाते. त्यानंतर हिमालय ओलांडल्यानंतर या ठिकाणी तिच्या प्रवाहाला दिहंग असं नाव दिलेलं आहे आणि पूर्वेकडे वाहणाऱ्या या नदीस ब्रह्मपुत्रा, त्याच नदीला इथे पुढे पूर्व भागामध्ये ब्रह्मपुत्रा म्हणून संबोधलं आहे. गंगा नदीला अनेक उपनद्या ठराविक अंतराने मिळतात, त्यामुळे तिचा विसर्ग वाढत जातो. ब्रह्मपुत्रा नदी ही बांगलादेशामध्ये गंगेस मिळते. बघा ही ब्रह्मपुत्रा नदी पुढे इकडे बांगलादेशामध्ये ती गंगा नदीला मिळते आणि तिथे पाणी आणि अवसाद यांचा मोठ्या प्रमाणावरती विसर्ग होऊन विस्तीर्ण असा त्रिभुज प्रदेश निर्माण झालेला आहे. द्वीपकल्पीय नद्यासुद्धा काही नद्या ह्या गंगेच्या खोऱ्यामध्ये येऊन मिळतात. त्यापैकी ज्या महत्त्वाच्या नद्या आहेत त्यामध्ये चंबळ, केन, बेटवा, शोण. हे बघा चंबळ, केन, बेटवा, शोण या ज्या नद्या आहेत या नद्या द्वीपकल्पीय नद्या पुढे गेल्यानंतर गंगा नदीस मिळतात. आता आपण बघितली ही हिमालयामध्ये उगम पावणाऱ्या नदी प्रणाली. त्याच्यामध्ये आपण सिंधू नदी, त्याच्यानंतर आपण सतलज नदी, त्या सतलज नदीचं उगमस्थान बघितलं. त्यानंतर सतलज नदीच्या गाळापासून तयार झालं पंजाबचं मैदान. सिंधू नदी पुढे पाकिस्तानमध्ये वाहत जाऊन ती अरबी समुद्रास मिळते. त्यानंतर आपण हिमालयातल्या नदी प्रणालीमधली दुसरी जी बघितली गंगोत्री येथे उगम पावणारी गंगा नदी. हिमालय ओलांडल्यानंतर ती मैदानी भागामध्ये वाहताना ती पूर्ववाहिनी नदी बनते आणि त्यानंतर तिला येऊन मिळणाऱ्या उपनद्यांचा आपण यामध्ये विचार केलेला आहे. आणि गंगा नदीला जशा हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या येऊन मिळतात तसं द्वीपकल्पीय भागामधल्या नद्यासुद्धा काही प्रमाणामध्ये गंगा नदीच्या खोऱ्यामध्ये गंगा नदीला येऊन मिळतात. आता आपण विचार करणार आहोत तो म्हणजे इकडे द्वीपकल्पीय भागामधल्या ज्या नद्या आहेत त्यांचा. ह्या द्वीपकल्पावरच्या ज्या नद्या आहेत त्यांचं वर्गीकरण आपण पुन्हा 2 गटामध्ये करणार आहोत, पश्चिम वाहिनी आणि पूर्व वाहिनी असं. द्वीपकल्पाच्या पश्चिम भागामध्ये पश्चिम घाट. हे बघा हा इकडे मी तुम्हाला द्वीपकल्पाचा भाग दाखवला होता आणि या भागामध्ये असणारा जो पश्चिम घाट हा महत्त्वाचा जलविभाजक आहे. द्वीपकल्पीय नद्यातील विसर्ग हा पावसावरती अवलंबून असतो, त्यामुळे या नद्यांच्या खोऱ्यामध्ये पुराच्या आपत्तीचा धोका सहसा नसतो. या नद्या हंगामी स्वरूपाच्या आहेत. म्हणजे द्वीपकल्पावरच्या ज्या नद्या आहेत या नद्यांना जे पाणी मिळतं ते प्रामुख्याने पावसापासूनच मिळतं, त्यामुळे या नद्यांच्या खोऱ्यामध्ये पूर येण्याचा धोका आपल्याला सहसा जाणवत नाही. आणि ह्या ज्या नद्या आहेत ह्या हंगामी स्वरूपाच्या, म्हणजे ज्यावेळी पावसाचं प्रमाण असतं किंवा ज्यावेळी पाऊस पडत असतो त्यावेळी ह्या नद्यांना पाणी असतं. पश्चिम घाट आणि अरबी समुद्र यांच्या दरम्यान वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत, पश्चिम घाट आणि अरबी समुद्र यांच्या दरम्यान वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत या नद्यांची लांबी कमी आहे, परंतु त्यांचा प्रवेग जो आहे तो जास्त असतो. हे त्या संबंधीचं वर्णन आपण ज्यावेळी प्राकृतिक रचना बघितली त्याच्यामध्येच आपण बघितलं की ह्या नद्या लांबीने कमी असतात परंतु त्या वेगाने वाहतात. इकडे केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र,
आणि दक्षिण गुजरातमधील किनारी प्रदेशामध्ये ह्या एवढ्या भागामधल्या ज्या नद्या आहेत या नद्यांचे गुणधर्म सर्वसाधारणपणे सारखेच आहेत. उत्तर गुजरातमधील खंभातच्या आखातात किनाऱ्यावर येऊन मिळणाऱ्या ज्या नद्या आहेत, हे बघा इथे तुम्हाला हा दिसतोय खंभातच्या आखाताचा भाग. या किनाऱ्यावरती येऊन मिळणाऱ्या नद्या ज्या आहेत हा एक वेगळा गट आहे. त्याच्यामध्ये आपल्याला तापी, हे बघा इथे तुम्हाला दिसते तापी, नर्मदा, मही आणि साबरमती. तापी, नर्मदा, मही आणि साबरमती या नद्यांचा त्यामध्ये समावेश होतो. तापी, नर्मदा ह्या खच दरीतून वाहतात. तापी आणि नर्मदा ह्या ज्या नद्या आहेत ह्या खच दरीतून वाहतात. मही ही जी नदी आहे ही मही नदी ईशान्य नैऋत्य दिशेने वाहते. तर अरवली पर्वताच्या उतारावरती उगम पावणारी जी साबरमती नदी आहे ही साबरमती नदी उत्तर दक्षिण दिशेने वाहते. याशिवाय अरबी समुद्रास मिळणारी नदी म्हणजे अरवली पर्वताच्या पश्चिम उतारावरती उगम पावणारी लुनी नदी. ही बघा इथे तुम्हाला लुनी नदी दिसते. ही नदी अरबी समुद्रास कच्छच्या आखातामध्ये येऊन मिळते. इथे दिसतोय तुम्हाला कच्छच्या आखाताचा भाग. त्यानंतर दुसरा जो गट आहे तो म्हणजे ह्या बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या नद्या. म्हणजे आपण आता इकडे पूर्व बाजूचा विचार करणार आहोत. द्वीपकल्पाचा बराचसा प्रदेश हा बंगालच्या उपसागराचा पाणलोट क्षेत्राचा भाग आहे. यात गंगेशिवाय महानदी, गोदावरी, कृष्णा, कावेरी या प्रमुख नद्यांचा समावेश होतो. गोदावरी, कृष्णा, कावेरी या तीनही नद्यांचा उगम पश्चिम घाटाच्या पूर्व उतारावरती होतो आणि गोदावरी ही पाणलोट क्षेत्राच्या दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांकाची नदी. ही बघा इथे ही गोदावरी नदी उगम पावते आणि त्यानंतर ही गोदावरी नदी इकडे वाहत जाते. त्यानंतर दुसरी जी नदी आहे कृष्णा, ही बघा इथे तुम्हाला कृष्णा नदीचं स्थान दिसतंय. कृष्णा नदीचे खोरे हे गोदावरी नदीच्या दक्षिणेस आहे. ही गोदावरी नदी आणि हे इकडे तिच्या दक्षिणेस असणाऱ्या कृष्णा नदीचा खोऱ्याचा भाग. त्यामध्ये भीमा आणि तुंगभद्रा, हे बघा भीमा आणि तुंगभद्रा ह्या दोन प्रमुख उपनद्या तिच्या आहेत. त्यानंतर पुढे आपण विचार करणार आहोत कावेरी नदी. ही बघा इकडे भारताच्या दक्षिण भागामध्ये तुम्हाला दिसते कावेरी नदी. ही कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांमधून वाहते आणि या नदीचा फार पूर्वीपासून जलसिंचनासाठी उपयोग केला जातो. चोळ राजांनी इसवी सनाच्या 2ऱ्या शतकामध्ये कावेरी नदीवरती त्रिचनापल्ली म्हणजे तिरुचिरापल्ली या शहराजवळ धरण बांधून कावेरी नदीच्या त्रिभुज प्रदेशामध्ये जलसिंचन सुरू केलं होतं. आजही हे धरण त्यातून काढलेला कालवा जो आहे तो वापरामध्ये आहे. इथे तुम्हाला भारत आणि ब्राझीलच्या प्राकृतिक रूपांमध्ये हे जे चित्र दाखवते यामध्ये तुम्हाला ह्या बाजूला दिसतंय हे गंगा नदीचं खोरं आणि इकडे दिसतंय हे ब्राझीलमधील ॲमेझॉन नदी खोऱ्याचा हा भाग तुम्हाला दिसतोय. या दोनही नद्यांचा जर आपण विचार केला तर या दोन नद्यांमध्ये यांचं पाणलोट क्षेत्राचा जर विचार केला तर गंगा नदी जी आहे या गंगा नदीचं पाणलोट क्षेत्र हे 10,16,124 चौरस किलोमीटर आहे. तर इकडे असणारी ॲमेझॉन जी नदी आहे तिचं एकूण पाणलोट क्षेत्र हे 70,50,000 चौरस किलोमीटर इतकं आहे. त्यानंतर या दोनही नद्यांच्या लांबीचा विचार केला तर गंगा नदी जी आहे तिची लांबी 2,525 किलोमीटर इतकी आहे आणि ॲमेझॉन नदी जी आहे ॲमेझॉन नदीची 6,400 किलोमीटर इतकी लांबी आहे. नदीमधल्या पाण्याच्या विसर्गाचं प्रमाण जर बघितलं तर गंगा नदीमधनं होणारा जो विसर्ग आहे तो 16,648 घनमीटर प्रति सेकंदाला आहे. तर ॲमेझॉन नदी खोऱ्यामधनं होणारा किंवा ॲमेझॉन नदीमधनं होणारा जो विसर्ग आहे तो 2,09,000 घनमीटर प्रति सेकंद एवढा आहे. म्हणजे आतापर्यंत
आपण ह्या दोनही नद्यांचं उगम कुठे झालेला आहे त्याची माहिती मिळवलेली आहे. तिला या दोनही नद्यांना असणाऱ्या ज्या उपनद्या आहेत त्याचं जे वर्णन आहे ते तुम्ही नकाशामध्ये पण बघू शकतात. मग ह्या ज्या दोन नद्या आहेत, गंगा नदी ही भारतामधली एक प्रमुख नदी आहे, तर ॲमेझॉन ही ब्राझीलमधली एक प्रमुख नदी आहे. या दोनही नद्यांचं पाणलोट क्षेत्राचं आकारमान असेल, त्यानंतर या खोऱ्यांचं त्या त्या देशातील सापेक्ष स्थान असेल, या नद्यांचं उगम क्षेत्र असेल, नद्यांची वाहण्याची दिशा असेल आणि त्यांना प्रमुख उपनद्या, त्यांची दिशा, अशा विविध घटकांच्या आधारे आपल्याला या ज्या दोन नद्या आहेत, गंगा नदी आणि ॲमेझॉन नदी, या दोघांच्या खोऱ्याबद्दल तुम्हाला एक तुलनात्मक टीप लिहायची आहे. या चित्रामध्ये तुम्ही जर बघितलं तर गंगा नदी खोऱ्याचा जो भाग दिसतो या भागामध्ये तुम्हाला दाट अशी लोकवस्ती दिसते, तर ॲमेझॉन नदी खोऱ्याचा जो भाग आहे त्या भागामध्ये तुम्हाला घनदाट स्वरूपाची जी वनं आहेत ती वनं दिसता आहेत. ज्यावेळी मी प्राकृतिक रचना स्पष्ट केलेली होती, या प्राकृतिक रचनेमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की गंगा नदी खोऱ्याचा जो भाग आहे या ठिकाणची जे गंगेचं मैदान आहे ते अत्यंत सुपीक आहे. त्या भागामध्ये शेतीसारखा व्यवसाय विकसित झाला आहे. त्याचबरोबर इतर जी काही साधनं आहेत किंवा इतर ज्या विकासाच्या बाबी आहेत त्याचाही जो विकास आहे त्या क्षेत्रामध्ये अधिक प्रमाणामध्ये झाल्यामुळे आपल्याला या नदी खोऱ्याच्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणावरती लोकसंख्या केंद्रित झालेली दिसते. याचा विचार पुन्हा एकदा ज्यावेळी आपण लोकसंख्या हे प्रकरण बघणार आहोत पुढे, त्याच्यामध्ये आपण याचा विचार करणारच आहोत. आणि इकडे जर तुम्ही ब्राझीलचा भाग बघितला तर ब्राझीलचं पाणलोट क्षेत्र जे आहे ते अधिक मोठं आहे, परंतु या नदीचा जो भाग आहे हा ॲमेझॉन नदीचा जो मैदानी भाग आहे हा पूर्णपणे वनांनी व्यापलेला आहे. या भागामध्ये वारंवार येणारे पूर आणि वनांच्या तळाकडील भागामध्ये जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पती यामुळे हा जो प्रदेश आहे हा आपल्याला दुर्गम बनलेला दिसतो. ॲमेझॉन नदी खोऱ्यातील वनं जी आहेत ते आपण उष्णकटिबंधीय वनांमध्ये त्याचं वर्गीकरण करत असतो. हा प्रमुख भेद जो आहे हा आपल्याला या दोन नद्यांसंदर्भामध्ये दिसतो. धन्यवाद.